खुमावत हा तेल लावलेला पैलवान आहे. कारवाईचा फार्स करायचा आणि स्वतःचं सगळं अनैतिक गोष्टी चालू ठेवायच्या. याचं उत्तम उदाहरण सध्या तरी कल्याण डोंबिवलीमध्ये जी वॉर्डातले वॉर्ड ऑफिसर संजय खुमावत आहेत. माननीय तत्कालीन आयुक्त इंद्रनील जाखड यांनी त्यांना स्वतः त्यांच्या केबिनला बोलवून सांगितलं होतं की फेरीवाल्यांवर कारवाई कडक झाली पाहिजे. त्यावेळेला अतिरिक्त आयुक्त गायकवाड साहेबांनी बोलवून त्याला सांगितलं होतं की त्यांच्याकडचा एक कर्मचारी आहे ज्याच्यामुळे फेरीवाल्यांवर कारवाई यशस्वीपणे होत नाही, त्याला तात्काळ निलंबित करायचं प्रपोजल निलंबित करा असे आदेश दिलेला असतानासुद्धा आज तागायत तो कर्मचारी तिथेच आहे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई खुमावत यांनी केलेली नाही. त्याचाच अर्थ खुमावताना फेरीवाल्यांवर कारवाई होण्यापेक्षा त्या माणसाच्या माध्यमातून होणारा इतर कारवाई ही जास्ती महत्त्वाची वाटते. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर कुठली कारवाई केली नाही. त्याचबरोबर माननीय आयुक्त यांनी दिलेले आदेश आणि अतिरिक्त आयुक्ताने दिलेल्या आदेशाला केराची टोपली खुमावताना दाखवलेली आहे. गार्डनमधल्या पुनर्वसनाचा विषय होता, त्याच्यात काही काम केलं नाही. इल्लिगल बांधकामं तोडायची होती, त्याच्यावर आयुक्तांच्या आदेशांचा पायमल्ली केलेली आहे. आणि 212(2)च्या नोटीस रोड वाइंडिंगच्या दिल्यानंतरसुद्धा त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न करता केवळ टाईमपास करण्याकरता बांधकाम खात्याला पत्र पाठवणं धंदा मानली की हे काम करायला तुमच्याकडे पैसे आहेत का, जेव्हा की त्याची वर्क ऑर्डर होऊन जागेवर अर्धवट काँक्रिटीकरणाचं काम झालेलं आहे. हे सगळी वस्तुस्थिती माहिती असताना केवळ वेळ काढण्याकरता आणि स्वतःची रिटायरमेंट आता 1 महिना 2 महिन्यावर आलेली आहे. त्यामुळे आपल्या रिटायरमेंटच्या काळामध्ये आपल्या अंगावर काही न येता आपल्याला जे काय जमा करायची पुंजी ती जमा करून निघून जावं अशा ताटातलं किंवा अशा पद्धतीचं त्यांचं वर्तन आहे. त्यामुळे असे अधिकारी महानगरपालिकेला नक्की कशाकरता हवेत याचा विचार आता नवीन आलेल्या आयुक्तांनी आणि दोन्ही अतिरिक्त आयुक्तांनी करण्याची गरज आहे. त्यांना तात्काळ निलंबित करावं ही माझी त्यांच्याकडे मागणी आहे.